मालतीबाई. आईसाहेब, कवा धरणं वाट बघतोय आम्ही इथं तुमची. काय चाललंय काय तुझं? हे फुलं बिलं कुठं होती, कुठं तू? अहो आईसाहेब, ते काय झालं ना, आईसाहेब मी लय चांगल्या मनाने गेली होती बघा, पण ते अमुक भाऊजी आहेत ना. अमुकच्या रूम मध्ये गेलती तू? होय. कुणी सांगितलं होतं पुढं पुढं करायला? गरज काय होती जायची? माझंच चुकलं, मला तिकडं नव्हतंच जायला पाहिजे होतं. पण आईसाहेब, सूनबाई आपल्या मनासारखी नाही, पण येणारा नातवंड तर पाटलांचा असेल म्हणून मी गेली. तुम्हाला आत्ता आनंद मिळाला नाही, निदान तवा तरी आनंद मिळेल म्हणून मी हे समज करत होती. असं लई काळजी आहे ग तुला पाटलांच्या वंशाची. जरा स्वतःकडे बघायचं. 3 वर्ष झाली, पाळणानी हल्ला अजून. आम्ही नातवंडाचं तोंड बी नाही पाहिलं अजून. नाही त्यांचा पाळणा राहू दे, स्वतःकडे बघायचं. मालती, रागाच्या भरात बोलले मी. सोडून दे, रडू नको. आईसाहेब, दुसरं कोणी बी बोललं असतं ना तरी वाईट वाटलं नसतं मला, पण तुम्ही मला बोललात ना, लई दुःख झालं मला. कल्पना हाय आम्हाला. सांगितलं ना, रागाच्या भरात बोलले ग. पोरगी पाटलांच्या आयुष्यात आल्यापासून माझंच चित्त थाऱ्यावर नाहीये बघ. जाऊ दे समजा, पण आता लक्षात ठेवायचं, पुण्यांदा असं वागायचं नाही. नाही आईसाहेब, पुन्हा असं काय बी होणार नाही बघा. तुम्ही सांगाल ना तसंच होईल. तसं बी आमचे हे म्हणतात ना, आमचे जे काय बी आहे ते समजून तुमचंच आहे, तेव्हा तुम्ही काळजी करू नका. ध्यानात ठेवा. विसरून जा. कशी मस्त झोप लागली आहे याला. सगळं नाटक आहे. मी पण वाटलं नव्हतं हा मुलगा असा असेल. किती विश्वास ठेवला होता, पण नाही, शेवटी त्या माधवराजेंचाच मुलगा. शब्द पाळता येत नाहीच. नजर चुकवून गेले कोल्हापूरला. फोन तर घेतलाच नाही माझा, पण इतके मेसेजेस केले, रिप्लायही दिला नाही. ते काही नाही, सकाळ होऊ दे, मी सोडणारच नाही. कसंही करून मी संकेतला सोडवणारच. तुम्ही माझ्याशी असं वागूच नाही शकत माधवराजे.
काय करतेस तू? कुठे चाललीयस? तुला काय सांगू मी? ते पळून नव्हते चालले, ठसका लागला होता म्हणून पाणी प्यायला आले होते. मग मला सांगायचं ना. कुठल्या अधिकाराने सांगायचं तुला? मग काय एकटी जाणार होतीस? माझं मी बघेन, तुला माहिती आहे किचन कुठे? शोधेन माझं मी. असं धडपडत मी येतो, माझ्या मागे ये. आता चल ना, कोणाची वाट बघते? काय चाललंय? तिला मदत करायची माझी खोड काही जातच नाही, आणि किती मदत केली तरी ही थँक्स काय म्हणणार नाहीये. युजलेस. एवढी तरी माणुसकी आहे म्हणायची. थँक्स म्हणू का? जाऊ दे, म्हणून टाकतो. थँक
गुरुजी, तुमचा मेसेज मिळाला. कोल्हापूरून तडक इथंच आलो. लग्न तर लावून दिलं आपण, पण तिच्या संग काळूबाई आली. खरा म्हणजे त्या पोरी संग एखादी वस्तू आता चिन्ह आलंय वाड्यात. नाही गुरुजी, ती पोरगी वाड्यात आली तेव्हा तिच्याकडे अगदी मोजकच सामान होतं आणि आम्ही सगळं चेक करूनच घेतलंय. तिच्याकडे काळूबाईचं असं काहीच नाही. 100% खात्री आहे मला. कुठं बोलतोय मी? बोलतोय मी स्वयंसिद्ध. शोधा ती वस्तू, फेकून द्या वाड्याबाहेर. वय गुरुजी, पण त्या पोरीला वाड्यात किती दिवस ठेवायचे? तुला सांगितलं ना मी, रोहिणी नक्षत्रातल्या व्यक्तीकडून तिचा मृत्यू होऊ शकतो म्हणून. माझा शोध चालू आहे त्याचा. शोधा. दूर घेतो पायाचा. सावली सावली लाख्या सुराची सावली. काय झालं? कोण होते ते? विराट आणि माधव. माधव काय बोलत होते ते? नाही, काय बोलत होते ते कळलं नाही, पण आपल्या मुलांच्या विरोधात काहीतरी कारस्थान रचत होते. आपल्या पोरांना इथनं सोडवायला पाहिजे का? पण आपण मुलांना सोडवायचं तरी कसं? नाही म्हणजे आपणच इथे अडकलो आणि सुटकेचा काहीच मार्ग दिसत नाहीये. एक मार्ग आहे. कोणता? हा दरवाजा. म्हणजे याच्यानंतर दरवाजा उघडेल तो विराट आतमध्ये येण्यासाठी नाही, आपण बाहेर जाण्यासाठी. कशी झोपलीये मूर्ख. नीट झोपता पण येत नाही हिला.
काय काय करत होतास? हे 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 बघ, सॉरी, तू मिसअंडरस्टँड करून घेऊ नकोस. ते ते जरा वर, आय मीन कोणीतरी आलं असतं तर ते खराब दिसलं असतं, म्हणून मी जस्ट ते खाली खाली करायला गेलो. आय एम सो सॉरी. तू मिसअंडरस्टँड करू नको प्लीज प्लीज प्लीज. सॉरी, मला माझं लक्ष नव्हतं. इट्स ओके. पांघरून घेऊन झोपायचं ना. हसही रात्री गारवा खूप होता. एकतर मला झोप कधी लागली कळलं नाही, आणि अशी दुसऱ्यांची पांघरून घ्यायची सवय नाहीये मला. वाटेल ते कर. सकाळी येणार होते ते माधवराजे, आले असते. आज त्यांना उत्तर द्यावंच लागेल. आज मी संकेतला सोडवणार. काय मग जाऊ बाई, भूक लागली? नाही नाही, काळजी करू नकस. तुझा नाश्ता तुझ्या रूम पर्यंत पाठवून देते. ते कसं आहे ना, शेवटी मी या घराची थोरली सून आहे. समद्यांच्या नाश्त्याचं मलाच बघावं लागतं, खाण्यापिण्याचं बी आणि घरातल्या वातावरणाचं बी. आता समधी नाश्त्याला जमतील तर तुला बघितलं तर समद्यांचे डोसकी पुन्हा फिरतील. त्याच्यापेक्षा तू तुझ्या रूम मध्ये जाऊन बस, तुझा नाश्ता पाठवून देते. जा तू. हो, पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर फाईल बघतो मी. हो, निघेन आता मी थोडा वेळ. शेव घेतो का मी पोह्यांवर कधी? हा? काय शेव का टाकली? अक्कल आहे का नाही? का सकाळी सकाळी डोकं फिरवताय माझं? हा? माझा राग त्यांच्यावर कशाला काढताय? मी काय करायचं आणि काय नाही मला नाही शिकवायचं. थोबाड बंद ठेवायचं. मी तुम्हाला काहीच म्हटलं नाहीये. माझं म्हणणं फक्त एवढंच आहे, त्यांना विनाकारण मारू नका. जे काही बोलायचंय ते मला बोला. मी त्याला मारेन, गाडेन, नाही तर काही करेन. तो माझा नोकर आहे. तू कोण? हा? तू कोण मला विचारणारी? थोबाड बंद ठेवायला सांगितलं तर पुढं पुढं बोलतीय. आता एक शब्द जरी काढला ना तर थोबाड इकडचं तिकडं करीन. आतापर्यंत तेच केलंय तुम्ही. हात आवर मिळेल. हात आवर मिलिंद. तू आधी बाजूला हो. नाही होणार. अरे पनवती ही पनवती. आवाज कमी कर. ते काही घडलंय ते तुझ्यामुळे घडलंय. तू जर हिलाणीच्या भावाला सोडलं असतास तर पुढचं काही घडलंच नसतं. मला नको शहाणपणा शिकवू. माझा जीव वाचवण्यासाठी मला जे करायचं ना ते मी करणार, आणि मला त्यात काही चुकीचं वाटत नाहीये. मला जे कोणी आडवा येईल ना तिकडं कापीन मी. मग ही असू दे, नाही तर हिचा भाऊ. मी करू दिलं तर करशील ना तू. चुका तू करतोयस आणि भोगाव्या मला लागतायत. 100दा सांगितलंय तुला. 100 वेळा सांग, नाही तर 1000 वेळा सांग, मी नाही ऐकणार. अमुक तुला शेवटचं सांगतोय, बाजूला हो. नाही होत. काय चाललंय तुमच्या दोघांचं? या परक्या पोरीपायी तुम्ही कशा पायी भांडताय?
आई, भांडण करणं माझा स्वभाव नाहीये. माझा आहे स्वभाव, मी भांडतो. मला कोणी अक्कल शिकवायला आला ना त्याला सोडणार नाही मी. अमोघ, तू शान आहेस ना? गप्प बस जरा. आणि मिलिंद, रागावर परक्याच्या समोर शोभा नकोय. काय सांगितलं मी? तू कशाला रूमच्या बाहेर पडली ग? सर येणार होते ना सकाळी. त्यांना आल्या आल्या तुझं दर्शन नकोय. आल्यानंतर सांगेन मी त्यांना. जा तू रूम मध्ये जा. वाढायला घ्या. सर, सर ऐका ना माझं. सर 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 ऐका ना प्लीज. इग्नोर नका करू सर. मला उत्तर तरी द्या सर. सर 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 हे बघा, तुम्हाला दिलेला शब्द पाळलाय मी. तुमची अट पूर्ण केली आहे. तुमच्या मुलाशी लग्न केलंय. आता प्लीज माझ्या भावाला सोडा ना. ती अपेक्षा सोड. मी संकेतला सोडणार नाही. अहो पण म्हणून तर हे लग्न केलंय. तुझ्याकडे पर्याय नव्हता. ह्या पुढं बी नसल. लालूच दाखवलं होतं मी तुला. आता लगीन झालंय तेव्हा त्या अटीला काय बी महत्व राहिलेलं नाही. सर सोडा. काही झालं तरी सुद्धा मी तुझ्या भावाला सोडणार नाही. फायनल. कसं कळलं नाही मला? कसा विश्वास ठेवला मी या सगळ्या लोकांवर? मी यांना दिलेला शब्द पाळला आणि हे सरळ सरळ नकार देत आहेत संकेतला सोडायला. म्हणजे आता संकेत कधीच. देवा, आई बाबांना काय उत्तर देऊ मी आता? आज न उद्या भेटतीलच ना ते. माझ्यामुळेच झालंय हे सगळं. नाही, माझ्यामुळे संकट आलं असेल तर मीच त्या संकटाचा सामना करून संकेतला सोडवे. काहीही झालं तरी सोडवे. भाग पाडेन मी त्या माधवराजेंना त्यांचा शब्द पाळायला. शीतलताई, दादा, समद्या सामानाची तोळ्यात तेल घालून झडती घ्या. दादा, तुम्ही इकडे बघा. दादासाहेब, तुम्ही काही लप्पछप्पी करेल असं वाटत नाही. नाही पण दिसतं तसं नसतं. तर विराट गुरुजींनी सांगितलंय म्हटलं नक्कीच हिने देवीचं काहीतरी लपून ठेवलं असलं. तुमचे गुरु विराट. काय काय चाललंय काय हे? अहो हे माझं सामान आहे सगळं. काय करताय हे? काय चाललंय हे? त्यात काय बी नाही दादासाहेब. समजा नीट चेक करा. होय ताई साहेब,
हो पण काय काय चाललंय आमचा हुकूम हाय तुमच्या सामानाची झडती घेण्याचा. अशी कोणती गोष्ट आहे तुमच्या जवळ त्या देवीची बोल, सांगतेस का नाही? बोल, अरे सांग की. तुम्ही तरी कुठे सांगताय मला? संगीतला का लपवून ठेवले कुठे सांगताय मला? तुमच्या मुलाशी लग्न केले, दिलेला शब्द पाळलाय मी, तरी का सोडत नाही संकेतला? दादासाहेब तुम्ही थांबा, मी बोलते तिच्याशी. अगे तुला काय समजतंय की नाही? हा आता दादासाहेब म्हणतात म्हटल्यावर तुझ्याकडे नक्कीच त्या देवीची कुठली तरी वस्तू असणारच. तेव्हा गप गुमान ती वस्तू बाहेर काढ. कसं बी झालं ना तरी सून आहेस तू या पाटलांची, तेव्हा दादासाहेबांची आज्ञा तुला पाळायलाच लागल. हे बघ तुला शेवटचं सांगते मी, जे काय हाय ना ते बाहेर काढ. काय चाललं आरडाओरडा? काय हे सगळं? मी काय विचारलं? काय हे सगळं? अहो अमोक भाऊजी, त्या पोरीने ना कुठली तरी देवीची वस्तू लपवून ठेवले. दादासाहेबांनी 4 वेळा विचारलं तरी मी काय सांगत नाही. म्हणून सामानाची झडती घेतली. अहो आता देतच नाही म्हटल्यावर सापडलं काही? नाही. नाही ना? हो तिने कुठेतरी लपवून ठेवलं असणार. स्टॉप दिस नॉनसेन्स यार. ती कशाला काय लपवेल? आणि लपवलं असतं तर मला नसतं का दिसलं? दादासाहेब प्लीज थांबवा हे सगळं. शीतल ताई, चल.